नमस्कार, माझे नाव दीपाली पाटील. मी प्रयत्न केला आहे की आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या खानदेशी लग्नांच्या चालीरीती, प्रथा, त्यांचे गाणे यांचे अर्थ आणि माहिती असावी या कारणास्तव मी हे व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच जर आपल्याला कोणाला आपल्या खानदेशी लग्नांबद्दल सांगायचं असेल, त्यांच्या प्रथांबद्दल सांगायचं असेल तर नक्कीच हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना. आणि मी प्रत्येक लग्नातील ज्या प्रथा आहेत त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत, तर ते तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट वर जाऊन नक्कीच पाहू शकतात. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या युट्यूब चॅनलला. देववरणे खानदेशातील एक दुर्मिळ कुळाचार. खानदेशात विवाह हा एक उत्सवच असतो. विवाहाची तयारी पूर्वी 1 महिन्यांपासून सुरू व्हायची. नुसता हळदीचा समारंभ 8 दिवसांपर्यंत चालायचा. पूर्वी 8 मांडव, 5 मांडव, 3 मांडव किंवा 2 मांडव अशी हळद असायची. म्हणजे 8, 7 किंवा 5 दिवसांपर्यंत फक्त हळदच लावली जायची. आता कालौघात हळद समारंभ आटोपताच घेतला जातो. लग्नाच्या 1 दिवस अगोदर हळद समारंभ उरकतात. हळद लावल्यानंतर तेलन पाडणे व पोखणे हे विधी पार पाडले जातात. यामध्ये स्त्रियांचा सहभाग असतो. त्यानंतर पार पडतो तो देववर्णाचा विधी. देववर्णे खानदेशातील एक दुर्मिळ असा कुळाचार आहे. देववर्णे हा कुळाचार खानदेशात विशेषतः अहिराणी भाषिक पट्ट्यात संपन्न होतो. वर किंवा वधू दोघांच्याही हळद समारंभात देववर्ण्याचा कुलाचार आहे. विशेष म्हणजे सर्वच जातींमध्ये हा कुळाचार आढळतो. हळदीच्या दिवशी रात्री सर्वांचे जेवणे आटोपल्यावर तेलन पाडले जाते. पोखण्याचा कार्यक्रम होतो. त्यानंतर अंगणात किंवा मोकळ्या जागेत मध्यभागी खाट किंवा बास टाकली जाते. बाजेवर पांढऱ्या रंगाचे कोरे धोतर अंथरतात. धोतरावर मध्यभागी लाल किंवा मंद्रा किंवा कापड अंथरून त्यावर नागवेलीची पाने ठेवतात. नागवेलीच्या पानांवर घरातील पूजेचे चांदीचे टाक, त्यामध्ये खंडेराव, भैरोबा, कानुबाई, रानुबाई, कुलदेवता आणि साखर चतुर्थीचा टाक. काही ठराविक घरातील देव्हाऱ्यात हा असतो. हे सर्व मांडले जातात. भाऊबंदकीतील सर्व देव येथे एकत्र केले जातात. देवाचे तोंड पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे ठेवले जाते. या टाकांच्या जवळ पेटवलेला लोखंडी दिवा ठेवतात. विवाह समारंभात लोखंडाच्या दिव्याला विशेष महत्व असते. प्रत्येक देवघरात तो असतोच आणि नसेल तर खास बाजारातून विकत आणला जातो. खाटेच्या चारही दिशांना पेटवलेले 4 कणकेचे दिवे ठेवतात. खाटेच्या एका दिशेला घरातील खास करून भाऊबंदकीतील सर्व स्त्रिया बसतात. दुसऱ्या दिशेला सर्व पुरुष मंडळी बसतात. सर्व भाऊबंदकी एकत्र येते. त्या सर्वांच्या हातात अक्षदा म्हणजेच तांदूळ दिले जातात. घराण्यातील किंवा गावातील ज्येष्ठ स्त्रिया गाणे म्हणायला सुरुवात करतात. त्यांच्या मागे बाकीच्या सर्व स्त्रिया गाण्यातील प्रत्येक ओळींची पुनरावृत्ती करतात. त्यावेळेस हातातील अक्षदा 2 बोटांच्या चिमटीने देवांच्या दिशेने वरल्या जातात. म्हणजे ते देवांवर अर्पण केल्या जातात. सर्व भाऊबंद देवांवर तांदूळ वाहतात. या सर्व चालीरीतींचा आणि यावेळेस म्हटल्या जाणाऱ्या गाण्यांचा मी व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जाऊन प्लेलिस्ट वर जाऊन तुम्ही खानदेशी लग्नांच्या चालीरीतींचे सर्व गाणे, त्यांच्या पद्धती यांचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत, ते नक्कीच बघा. त्यानंतर कणकेचे 4 दिवे बाजूला करून लोखंडी दिवा देव्हाऱ्यात ठेवतात. लाल कापडातील देव अक्षता व नागवेलीच्या पानांसहित एकत्र बांधतात. काही ठिकाणी फक्त कुलदेवी व खंडेरावाचे टाक बांधतात. यावेळी घरातील मोठी वहिनी किंवा एखादी सवाष्ण देवांचे गाठोडे स्वतःजवळ ठेवते. देव देण्याचा मान तिला असतो. ती सहजासहजी देव देत नाही. उखाणे घ्यावे लागतात. मग एक सवाष्ण नाव अर्थात उखाणा घेते. फाटेल खुर्चीना तुटकेल बाह्या, 20 रुपया दिसन लिदा शेरभर लाया. काया वावरमा टोचात हापूसन्या कोया, अन भानुदास पाटीलनी मनावर भाकरपुरती माया. सगळीकडे एकच हाशा पिकतो. आता पुरुष मंडळींना नाव घ्यावे लागते. काया वावरमा कोथमिरणी काळी, आण 40 गावनी पोर माले पटणी व माळी. मग काय पुन्हा हशा. असे हसत खेळत उखाणे घेतले जातात.
तेव्हा खंत्या व खंतीच्या हाती देव सोपवले जातात. देवांना आमंत्रण दिल्यानंतर ते खाटेवरचा जो रुमाल आपण टाकलेला असतो तो देवांच्या टाकसहित बांधून घेतात आणि तो खाटेच्या एका साईडला टाईट बांधला जातो. मग ज्याच्या नावाने हळद निघालेली असते म्हणजे नवरदेव किंवा नवरीला जे जोडपं हळद लावतात त्यांना खंता खंतीन म्हणतात. ते जोडपं या हा खाटेला बांधलेला रुमाल एका साईडने ओढतात आणि दुसऱ्या साईडने जेवढे पण सगळे सोयरे भाऊबंद आहेत ते देवांचं गाठोडं पकडून ठेवतात म्हणजे ते सुटायला नको. यामध्ये ओढाओढी होते. जर त्या जोडप्याने ते गाठोडं सोडून दाखवलं तर ते जिंकले आणि जर सगळ्या सोयऱ्यांनी ते गाठोडं सोडूच दिलं नाही तर भाऊबंदकी जिंकली. असा हा गमतीचा खेळ असतो. त्यानंतर हे देव बांधलेले लाल कपडा एका टोपलीमध्ये ठेवला जातो आणि ती टोपली धरून डोक्यावर धरायची आणि नाचले जाते. याला देव नाचवणं असं म्हणतात. जोडप्यांनी मिळून देव नाचवायचे असतात. हे देव टोपलीत घेऊन नाचत असताना काही जण त्याच्यात पैसे टाकतात. हे सगळे पैसे जमा करून न्हाव्याला दिले जातात. तुमच्याकडे पण अशा पद्धतीने देवांना आमंत्रण दिले जाते का? नक्कीच मला कमेंट्स करून सांगा आणि आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर पॅकअप करा. देवनाथ